महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। पिंपळनेरमध्ये प्रसूती दरम्यान विवाहितेचा मृत्यू, डॉक्टरांवर गुन्हा, रुग्णालयाबाहेर तणाव। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे प्रसूतीसाठी दाखल असलेल्या 21 वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर रुग्णालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। देगाव येथील पूनम सोनू अहिरे यांना प्रसूतीसाठी पिंपळनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। नातेवाईकांच्या आरोपानुसार डॉक्टरांनी रक्ताची गरज असल्याचं सांगितलं होतं, मात्र रक्त उपलब्ध होण्यापूर्वीच प्रसूती करण्यात आली। त्यानंतर महिलेची प्रकृती खालावल्यानं पुढील उपचारासाठी धुळे येथील हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। दरम्यान रुग्णवाहिका येण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। करा मग तो वयसनी डिलिव्हरी करणार, रक्त आणा, रक्त पण लायल नाही त्याने, डिलिव्हरी करे टाका आणि लगेच डिलिव्हरी करे टाका। नंतर रक्त लावणार, रक्त लावताना तिला छाती मग लिंगाला लागल्यात, मग तो लगेच मी सोळा लागे, मला हात पण नाही लाव दिदा आणि काहीच नाही त्याने। मग लगेच आम्ही सांगा काय झाला, पण तो तरी सांगत नाही होता। धुळेला लय जा, मग मी सांगली आमना घरच्या माणसाला येऊ दे, तरी तो दटच माराना लय जावा। मग आम्ही बटा घर नवनत आम्ही स्वतः उतारणं तेवढा मग तो पै गया। 4 वाजता डिलिव्हरी झाली। 20 आमना काय म्हणणं आहे, त्याला आरोपीला अटक करा बुवा म्हणे, एवढी इच्छा आहे। तावडे डॉक्टर आहे, तावडे डॉक्टर म्हणे इच्छा आहे बा, न्यायला न्यायच पाहिजे मला। घटनेची माहिती मिळताच देगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं रुग्णालयात दाखल झाले। संतप्त नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी करत रस्ता रोको आंदोलन केले। यावेळी काही ठिकाणी दगडफेकीची घटना घडल्यानं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप केला। यानंतर संबंधित डॉक्टरांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।